सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशा दोन बाहीच्या डिझाइन शेअर करणार आहे। तर या दोन्ही बाही डिझाइन्समुळे आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही बाही डिझाइन्सची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बाही डिझाइन सहज बनवता येईल। आणि याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा बाही डिझाइन सहज बनवता येईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बाही डिझाइन सहज बनवता येईल। आणि एवढंच नाही तर ब्लाउजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येईल। ठीक आहे, हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपण बाहीसाठी सगळी कटिंग केलेली आहे। सगळ्यात आधी मी तुम्हाला काठ दाखवते। तर बघा हा काठ मी कटिंग करून सेपरेट करून घेतलेला आहे बाहीला लावण्यासाठी। फुगा बाही आहे त्यामुळे मग आपण तो सेपरेट करत असतो। त्याचबरोबर त्याच्या वरच्या पोर्शनसाठी जो कपडा लागणार आहे ब्लाउजचा तोही कटिंग केलेला आहे। आणि ही आहे अस्तरची बाहीची संपूर्ण कटिंग। तर बघा मग आपण अस्तरवर बाहीची कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे, जशी आपण रेग्युलर कोपऱ्यापर्यंत बाहीची कटिंग करतो सेम तशीच। तर सगळ्यात आधी आता आपण यावर जी काही डिझाइन बनवणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला याची बाही लांबी वगैरे सांगते। त्याची बाही लांबी आहे बघा 9 आणि पाऊण इंच मार्जिन आपण इथे घेतलेलं आहे, म्हणजे 9.25ला मार्किंग केले। त्याचबरोबर याची कॅप हाईट 3 इंच घेतलेली आहे। आणि ह्या दोन्ही पण स्लीव जॉईंट आहेत, तर मी कटिंग करून सेपरेट करून घेते। तर जशी आपण रेग्युलर कोपऱ्यापर्यंत बाहीची कटिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने याची कटिंग करायची आहे। सगळ्यात आधी म्हणजे अस्तरवर सेम तशीच कटिंग करायची, पण काठ सेपरेट घ्यायचा आणि त्याचा वरचा पोर्शन सुद्धा आपल्याला सेपरेट घ्यायचा आहे। मी तुम्हाला दाखवलंच की मी ते सेपरेट घेतलेलंच आहे। ठीक आहे, आता आपण इथे बाही बनवायला सुरुवात करूयात। तर बघा सगळ्यात आधी आता हा जो काही काठ आहे तर हा किती लांबीचा आहे तो मोजून घ्यायचा। तर तो जवळजवळ 4.5 किंवा 4चाच येतोय, मार्जिन वगैरे सोडला तर सगळं परफेक्ट असा 4चा आहे। ठीक आहे, तर बघा मग ही काही बाही आहे त्यावर मी 4 इंचाची इथे मार्किंग करून घेते, म्हणजे मग आपल्याला वरचं जेवढं उरलेला पोर्शन आहे तिथे ब्लाउजचा जो काही प्लेन कपडा आहे तर तो लावायचा आहे। तर तो जवळजवळ 5.5 येतो। ठीक आहे, चला मग आता आपण पुढच्या कटिंग आणि मार्किंगला सुरुवात करूयात। एवढं तर आपल्या लक्षात आलेलं आहे की 4 इंचाचा आपला काठ आहे आणि उरलेला पोर्शन आपल्याला यातून घ्यायचा आहे। तर बघा हे टोटल भरपूर मोठं घेतलेलं आहे आपण। मी तुम्हाला दाखवते एक पार्ट म्हणजे दोन पार्ट आहे ॲक्च्युली, एक साईडला अशा पद्धतीने। तर बघा या पद्धतीने याची घडी घालते आणि यावर आता मी तुम्हाला आपली जी काही बाही आहे तर ती म्हणजे एकदम परफेक्ट मापाची बाही कटिंग केलेली अस्तरची, तर ती ठेवून दाखवते की किती इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा अंदाज येईल की किती आपल्याला वरच्या पफसाठी एक्स्ट्राचं घ्यायचं असतं। तर ॲक्च्युली बघा आता इथून मार्किंग केलेली आहे काठाची, त्याच्यावरती त्याच्या साईडला बघा आता मी इथे मार्किंग केली, म्हणजे तेवढंच तिकडच्या साईडचा जो काही पोर्शन आहे तर तो किती इंच येतो जवळजवळ, तर ते आपण एकदा टेपने मोजून घेऊयात। पण मी इथे एक मार्किंग करते, म्हणजे तेवढ्या प्लेट्स आपल्याला मधल्या याच्यात टाकता येईल। ठीक आहे, तर बघा मग आता इथे आपल्याला वरच्या साईडला एक्स्ट्राचं घ्यायचं असतं, एवढं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तर मग इथून आपल्याला बाहीचा शेप द्यायचा असतो। बघा मी थोडीशी फेंटच मार्किंग केलेली आहे, ती नंतर स्टिचिंग करताना करता येईल व्यवस्थित प्रॉपर अशी। ठीक आहे, तर बघा मग आता इथून आपल्याला आता सगळ्यात आधी प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे जिथून मार्किंग केलेली आहे। तर त्याआधी काय करायचं, तर जी फेंट मार्किंग केलेली आहे बाहीच्या शेपची तर ती आपण इथे कटिंग करून घेऊयात। आणि बघा तर वरचा जो काही पोर्शन होता तर तो 5.5 होता, तर मी मार्किंग केलेलीच आहे। तर त्याच्यावरती 2 इंच मी इथे घेतलेला आहे। तुम्ही 1-1.5 तुम्हाला जेवढा एक्स्ट्रा पाहिजे नाही तेवढं घेऊ शकतात। हे बघा 2 इंच आहे एक्स्ट्रा, तर तुम्ही जास्त पण घेऊ शकतात किंवा कमी सुद्धा घेऊ शकतात। ठीक आहे, आता मी इथून प्लेट्स टाकायला सुरुवात करते। तर बघा एक प्लेट्स ह्या पद्धतीने टाकत आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स शक्यतो घ्यायच्या आहे, कमी जास्त होऊ देऊ नका किंवा ते छोट्या मोठ्या सुद्धा होऊ देऊ नका, म्हणजे व्यवस्थित सेम डिस्टन्सवर सेम प्लेट्स येतील याची थोडी काळजी घ्यायची। जर का कमी जास्त झालं तर लुक चेंज होतं आणि असं सेम टाकलं तर बाहीला लुक छान येतं। त्यामुळे मग शक्य असेल तर ह्या पद्धतीने व्यवस्थित प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर बघा मी जरा सेमच प्लेट्स टाकलेल्या आहे आणि बाहीला अजून किती प्लेट्स बसत आहेत तर ते मी इथे चेक केलं, तर अजून 1-2 प्लेट्स बसतील तर मी इथे टाकून घेतलेले आहे। ठीक आहे, तर बघा एवढ्या ज्या काही खालच्या साईडला प्लेट्स टाकलेल्या आहेत त्याच आता आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करत पुन्हा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे। तर बघा चेक करते मी, एक प्लेट्स इकडच्या साईडने बसू शकतं, मग मी एक इथे टाकून घेते बघा।
म्हणजे तुम्ही पण काय करायचं, आधी थोड्याशामध्ये प्लेट्स टाकायच्या आणि जर का अजून प्लेट्स बसत असेल आपल्याला, म्हणजे हा जो काही मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचा तो अस्तरपेक्षाचा मोठा असेल तर अजून एखाद दोन दोन्ही साईडला एक एक अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या. तर मग मी सुद्धा इथे बघा अजून 2 छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे. आता बघा ह्या ज्या काही खालच्या साईडला प्लेट्स टाकलेल्या आहेत तर त्याच अशा व्यवस्थित प्रेस करत करत वरच्या साईडला सुद्धा आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे त्या प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या होतील आपल्याला जॉईन करण्यासाठी. तर बघा मग तीच प्लेट्स व्यवस्थित हे करायची, प्लेट अशी प्रेस आणि मग टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग मी व्यवस्थित एक एक पकडते, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक करायचं आहे. खूप असं लूज सोडायचं नाही आहे, थोडंसं ताट पकडूनच प्लेट्सला तिथे टीप मारायची, नाही तर काय होतं लूज सुटलं ना की त्या प्लेट्स व्यवस्थित दिसत नाही, मग पफ पण आपल्याला हवा तसा येत नाही एकसारखा. त्यामुळे मग अतिशय काळजीपूर्वक तुम्ही एक 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 अशी प्लेट्स जरी पकडून पकडून टीप मारली ना तरी चालेल, फक्त ती अशी एकदम प्रेस करून ताट पकडायची आहे, वर खाली पकडायची नाही आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित प्लेट्स टाकत घेते एक 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 एक. तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने टाकायचे आहे. तुम्हाला जर यापेक्षा जास्त हवे असेल तर तुम्ही घेऊ शकतात, बट एवढ्याच सफिशियंट आहे, खूप पण जास्त घेण्याची गरज नाही आहे. 6-7 नाही 5 इंच तरी आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला असेल रेग्युलर स्लीव्सपेक्षा, ठीक आहे. तर बघा मग आता ह्या व्यवस्थित प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. त्यानंतर एकदा आपण चेक करूयात ते व्यवस्थित पुरतं आहे की नाही. आता हा जो काही पोर्शन आहे हा वरती येणार आहे बघा इथपर्यंत, ठीक आहे. तर बघा एकदम परफेक्ट अशा प्लेट्स झालेल्या आहे. आता यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काठ लावायचा आहे. तर त्यासाठी जेवढा काठ लागतोय तर तेवढा मी इथे कटिंग करून घेते बघा अशा पद्धतीने. आणि मग आता काय करायचं आहे, इथे काठ येणार आहे तर हे दोन्ही पार्ट्स उलटे करायचे. तर बघा मग मी असा पाहिजे आहे ना, तर हे ह्या पद्धतीने फिरून घेतलं, म्हणजे काठ सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण अस्तर ठेवलेला आहे असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि बघा साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून सगळ्यात आधी आपल्याला इथे खालच्या साईडला एक टीप मारून घ्यायची आहे, व्यवस्थित टीप मारायची आहे. आता बघा काठानुसार आपण वरचा पफ घेतलेला आहे. तुमचा काठ जर छोटा असेल तर वरचा पफ साठीचा कपडा अजून जास्त लागेल, जर का काठ मोठा असेल तर कमी लागेल, म्हणजे तुमचा काठ किती इंचाचा आहे त्यावरती डिपेंड आहे. आता बघा इथे टीप मारून झाल्यानंतर जो काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा आहे तर तो मी इथे कटिंग करून घेते. आणि बघा त्यानंतर आता हे ह्या पद्धतीने सरळ करून वरच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. जर का अस्तरचा कपडा वरती दिसला तर असं लूक आपल्याला हवं तसं येणार नाही, फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येणार नाही. त्यामुळे थोडी काळजीपूर्वक इथे दाबटीप देऊन घ्यायची. तर बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर मी इथे फक्त थोडंसंच मार्जिन ठेवलं, बाकीचं एक्स्ट्राचं इथे कटिंग करून घेत आहे बघा ह्या पद्धतीने. आणि आता आपल्याला हा जो काही काठ आहे ना त्याला आपल्याला हा वरचा जो काही पफचा पार्ट आहे तर तो लावायचा. तर काठ सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर हा पफचा पार्ट आपल्याला उलटा ठेवायचा आहे, लक्षात राहू द्या. काठ सरळ, हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हवा आहे, ठीक आहे. एकदा चेक करून घ्यायचं आणि मग त्यावर आपल्याला हा पार्ट उलटा ठेवायचा आहे. पुन्हा सांगते, काठ सरळ आणि वरचा पोर्शनचा पार्ट आपल्याला उलटा ठेवायचा आहे तरच ते सरळ होईल. आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण आता इथे ही टीप मारून घेऊयात. 1/2 इंच म्हणजे सफिशियंट आहे, हे बघा व्यवस्थित एकसारखं. आता इथे टीप मारून झाल्यानंतर काय करायचं बघा, आपल्याला हा जो काही पार्ट आहे ना हा सरळ करायचा आणि मग आपल्याला इथे जिथे आपण टीप मारली म्हणजे जिथे जॉईंट आहे तिथे आपल्याला वरून दाबटीप द्यायची आहे. दाबटीप दिल्याने काय होतं की ते पॅक पण होतं, फिनिशिंग छान येते, व्यवस्थित दाबून राहतं आणि लूक पण सुंदर दिसतं. त्यामुळे मग शक्यतो दाबटीप देऊनच घ्यायची. तर मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता ही दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरचा पोर्शन आणि म्हणजे मेन फॅब्रिक आणि ते एकमेकाला जोडून घ्यायचं आहे बघा. त्याआधी काय करायचं, काठाच्या तिथून एक टीप मारायची आहे, म्हणजे ते अस्तरला काठापर्यंत सगळं जॉईंट होईल एकसारखं. म्हणजे मग वरचं जे काही आपल्याला जोडायचं आहे पफचा पार्ट तर तो व्यवस्थित प्रॉपर जोडता येईल, खूप गोळा होणार नाही. त्यामुळे मग काठ ज्या लाईनमध्ये असेल त्या लाईनमध्ये एक टीप मारायची, म्हणजे अस्तर आणि तो काठ आपला व्यवस्थित वरच्या साईडला सुद्धा जॉईंट होऊन जाईल. आणि त्यानंतर बघा आता आपल्याला हे आतमध्ये फोल्ड करायचं आहे पफ, हे बघा, कारण की तो पफ एक्स्ट्राचा आहे आणि तो आतमध्ये फोल्ड करायचा आहे. तो पफसाठी आपण एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे. जर का आपण सरळ सरळ प्लेट्स टाकलं तर काय होतं, म्हणजे कपडा जर एक्स्ट्रा घेतला नाही ना तर ते फक्त आहे तसंच दिसतं, आपल्याला एकदम चपटा चपटा दिसतं, पफ वगैरे प्रॉपर येत नाही. त्यामुळे आपल्याला वरच्या साईडला एक्स्ट्राचंच घ्यावं लागतं. आणि हे बघा फक्त म्हणजे जिथून प्लेट्स आहे ना तिथपर्यंतच आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि बाकीच्या ठिकाणी प्लेन परत ओढत ओढत घ्यायचं आहे आणि एकदम काटोकाट जॉईन करायचं आहे. बघा मी कसं इथून ओढते आणि काटोकाट टीप मारून घेतलेली आहे.
म्हणजे साईडनी नाही एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला, फक्त जिथे आपण प्लेट्स टाकलेले आहेत तिथेच आपल्याला एक्स्ट्राचा पोर्शन घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने. आता इथे बघा थोडंसं ना एक्स्ट्राचं झालेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल. तुमचं पण जर का असं झालं ना तर काय करायचं, ती शिलाई उसून घ्यायची. बघा तिकडच्या साईडचं व्यवस्थित आहे, फक्त इकडच्या साईडनीच तसं झालेलं आहे. मग ही प्लेट्स पुन्हा त्यात ॲडजस्ट करून घ्यायची आधीच्या ह्याच्यात आणि प्लेन आपल्याला ते ओढून जॉईन करून घ्यायचं आहे. फक्त मधला पोर्शनला मी सांगते, पुन्हा सांगते, जिथे प्लेट्स टाकलेला आहे तेवढाच पोर्शन एक्स्ट्रा घ्यायचा आहे. बाकीचा दोन्ही साईडला एकदम प्लेन आपण जशी रेग्युलर बाही जोडत असतो तशीच आपल्याला हवी आहे. तर बघा इथे मी बरोबर खेचून घेते वरच्या साईडला आणि मग कडेकडेने टीप मारून घेते. हे बघा इथून ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडंसं, कारण की मग पुन्हा तसंच होण्याचे चान्सेस असतील. तर बघा मग आता इथे टीप मारून घेतलेली आहे आणि आता टीप मारून झाल्यानंतर एकदा चेक करूयात. बरोबर सरळ आला आहे बघा. आता दोन्ही पण साईडने सरळ, फक्त मध्येच एक्स्ट्राचा कपडा आहे. ठीक आहे. आता आपण इकडच्या साईडने टीप मारून ते जॉईन करून घेऊयात. सगळ्यात आधी वरच्याच साईडने करायचं, कारण की तो आपल्याला जे काही प्लेट्स टाकलेला पफ आहे तर तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा असतो म्हणून. आणि बघा मग जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कटिंग करून घेऊयात. हे बघा इथपर्यंत कटिंग केलेलं आहे आणि इकडच्या साईडसुद्धा आपण एक्स्ट्राचं ते कटिंग करून घेऊयात. बघा इथून तर भरपूर कपडा राहिलेला आहे आणि मधल्या जिथे प्लेट्स होतं तिथे एकदम कमी, कारण की तिथे गरजच नाही आहे. आपण ते आतमध्ये फोल्ड केलेलं आहे, फक्त थोडंसं कट करून ते सेम करून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने. तर बघा मग ही फायनली बाही आपली रेडी झालेली आहे. मध्ये खूप छान असं पफ आलेला आहे. प्लेट्स पण एकदम छान प्रॉपर अशा आलेल्या आहे. बऱ्याचदा अशा हव्यात अशा प्लेट्स आपल्या येत नाही. हे बघा खूप सुंदर असा पफ आलेला आहे. मी तुम्हाला अजून जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. पण तुम्हाला किती एक्स्ट्राची बाहीपेक्षा घ्यायचं, 5-5.5 फक्त प्लेट्ससाठी एक्स्ट्राचं. आणि वरच्या साईडला मी 2 घेतलेला आहे, तुम्ही 1.5 वगैरे घेऊ शकतात. तर मग बघा मग फायनली ही बाही खूप छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे रेडी झालेली आहे. आणि सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची स्लीवसुद्धा रेडी करून घ्यायची आहे. आता ही स्लीव्स ब्लाऊजला लावल्यावर त्याचा पफ वगैरे कसा येतो तर ते मी तुम्हाला एकदा दाखवते. आधी पफ दाखवते आणि नंतर पूर्ण ब्लाऊजचं लुक दाखवते. फक्त ह्या प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या आलेल्या आहे बघा, फक्त मध्यभागी तेवढा पॉईंट तुम्ही लक्षात राहू द्या, नाही तर बऱ्याचदा कसं होतं, एक तर पुढे येतं एक तर मागे येतात. आणि कडेने तर प्लेनच आपण जॉईन केलेला आहे. फक्त जॉईन करताना प्लेट्स मध्यभागी घ्या आणि बाकीचा कपडा गोळा होऊ देऊ नका. तेवढंच फक्त लक्षपूर्वक तुम्हाला थोडं काळजीपूर्वक करावं लागेल. बाकीचं मग ओकेच आहे, बाकीचं स्टिच करणं. ठीक आहे. तर नक्कीच लक्षात आलं असेल की किती कपडा एक्स्ट्रा घ्यावा म्हणजे पफ असा प्रॉपर येईल. साईडनी कसं जोडायचं, त्याचबरोबर वरचा पार्ट आणि काठ कसा जोडायचा, कसा ॲडजस्ट करायचा आणि आपलं अस्तर तर परफेक्ट बाहीची कटिंग आपण इथे करूनच घेत असतो. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपली ही बाहीचं लुक किती सुंदर असा आलेला आहे. खूप छान पफ आलेला आहे बघा. या पद्धतीने ज्यावेळेस बाही रेडी होईल त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण घालणार ना त्यावेळेस त्याला असा प्रॉपर असा पफ येणार आहे. बघा मी तुम्हाला अजून थोडं जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला जरा आयडिया येईल की तुम्ही कशा पद्धतीने, यापेक्षा जर तुम्हाला एक्स्ट्रा पफ हवा असेल तर तुम्ही किती एक्स्ट्रा घ्यायचं, किंवा मी तर म्हणेल एवढं सफिशियंट आहे, एवढा पफ ओके आहे. ब्लाऊजला छान लुक येतं, खूप काही जास्त घ्यायची गरज नाही. आणि बऱ्याचदा कसं होतं, खूप जास्त घेण्याच्या भानगडीत आपल्याला ब्लाऊज पीस पुरत नाही, त्यामुळे एवढं ओके आहे. अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट मार्जिन एक्स्ट्राचं घेऊन ह्या पद्धतीने बाही रेडी करू शकतात. नक्कीच तुम्हाला ब्लाऊज पीससुद्धा पुरेल, कारण बऱ्याचदा पुन्हा कमेंट्स येतील की ब्लाऊज पीसमध्ये पुरतं का. तर हो, मी एकाच ब्लाऊज पीसमध्ये हा संपूर्ण ब्लाऊज स्टिच केलेला आहे, कुठेही एक्स्ट्राचा कपडा घेतलेला नाही आहे. तर फायनली आपली खूप सुंदर अशी ही पफ बाही इथे रेडी झालेली आहे. पफ म्हणा, फुगाबाही म्हणा, याला बरेचसे नावं आहे आणि ही बाही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. खूप साऱ्या कस्टमरची रिक्वायरमेंट असते अशा बाहीसाठी. सो तुम्ही सुद्धा अशी बाही नक्कीच स्टिच करा, नक्कीच तुमच्या ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येईल. तर बघा मग फायनली आपला हा ब्लाऊज संपूर्ण स्टिच झालेला आहे. तर एकदा मी तुम्हाला ब्लाऊजचं लुक दाखवते. तर बघा ही बाही मस्त छोटासाच गळा होता, पुढचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे हा, आणि हा संपूर्ण आपला स्टिच झालेला आहे. बघितल्यावर लक्षात येईल फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर आलेली आहे. फिटिंगची लाईनसुद्धा मस्त आलेली आहे आणि प्रिन्सेसचा शेपसुद्धा खूप छान आलेला आहे. तर एकदम परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपण याची कटिंग स्टिचिंग केलेली आहे, त्यामुळेच एवढा परफेक्ट असा हा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. आणि बघा मग ह्या बाहीमुळे तर ह्या ब्लाऊजला अजून सुंदर लुक आलेला आहे. आता ह्या बाहीला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोती लेस किंवा लेस वगैरे जॉईंटला लावू शकतात, पण इथे कस्टमरला नको होतं, सिम्पल असा प्लेन ब्लाऊज हवा होता, त्यामुळे इथे आपण कुठल्याही प्रकारची लेस यूज केलेली नाही आहे. ते तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली पफ म्हणा किंवा फुगा बाही किंवा आताची ट्रेंडिंग बाहीसोबत
त्याच्यासोबत आपण हा खूप सुंदर असा ब्लाऊज इथे संपूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा असा ब्लाऊज नक्की स्टिच करा. नक्कीच त्या ब्लाऊजमुळे तुमच्या साडीला खूपच सुंदर असं लुक येईल. हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपण ब्लाऊज पीसचा कपडा, साडीचा कपडा आणि काठ असं घेतलेलं आहे. तर ह्या तिन्ही कॉम्बिनेशनचं आपण खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग अशी बाहीची डिझाईन बनवणार आहोत. तर ॲक्च्युली हे बघा काठ इथे कट करून मी सेपरेट करून घेतलेला आहे. या बाहीसाठी जेवढा लागणार आहे तेवढा. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आता काय करायचं आहे की ॲक्च्युली ही जी काही बाही आहे ना तर त्याची कटिंग आपल्याला पेपरवर करायची असते. तर इथे बघू शकतात की मी पेपरवर ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या बाहीचं मेजरमेंट सांगते. तर बाहीची घडी जी होती ना तर ती इथे ॲक्च्युली आपण किती घेतलेली आहे तर टोटल 8, 1 इंच कमी होते म्हणजे ती तयार 7ची झाली. त्यानंतर बाही लांबी आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण 10.5ला मार्किंग केलेली आहे. आणि या बाही लांबीसाठी आपण जी काही कॅप हाईट आहे तर ती 3 इंच घेतली आणि प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे ही बाही कट केलेली आहे. शेप तुम्ही बघू शकतात एकदम मस्त आणि व्यवस्थित आलेला आहे. ठीक आहे. आता आपण ही जी काही बाही आहे तर ही कटिंग आणि स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर आता इथून खाली बघा म्हणजे मी 4 इंचला मार्किंग करते. तुम्ही कमी पण करू शकतात, जास्तही करू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे. तसं बघायला गेलं तर ह्या साडीचा काठ भरपूर आहे पण तरीसुद्धा खूपच काठ यूज केला तर ह्या डिझाईनला लूक येणार नाही. त्यामुळे मग मी मिनिमम 4 इंचाचा काठ इथे यूज करणार आहे. त्यामुळे मग मी 4 इंचाची मार्किंग करून ह्या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता सध्या मी हा जी काही पेपरवर बाहीची कटिंग केलेली आहे तर हा पेपर पॅटर्न साईडला ठेवते आणि वरचं किती आहे तर ते एकदा मोजून घेते. तर जवळजवळ 6.5 आहे. ठीक आहे. तर बघा मग आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तर तो आपल्याला इथे सेंटरपासून कट करून घ्यायचा आहे. तर बघा मी इथून कट करते कारण की मध्ये डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला गॅप हवा आहे त्यासाठी. आणि आता त्यानंतर काय करायचं आहे, जो काही आपला साडीचा कपडा घेतलेला आहे तर तो सुद्धा आपण इथून कट करून घेऊयात. तर जेवढी बाही लांबी आहे ना तर तेवढ्याच लांबीचा मी इथे कपडा कट करून घेतला म्हणजे थोडा एक्स्ट्राच घेतलेला आहे. ठीक आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर त्यापासून आपल्याला इथे एकदम छोटे छोटे अशी त्रिकोण बनवून घ्यायचे आहे. तर ब्लाऊज पीस कटिंग झाल्यानंतर जे काही छोट्याशा पट्ट्या उरल्या होत्या ना तर त्यापासूनच आपण आता हे छोटे छोटे चौकोन रेडी करून घेऊयात. तर तुम्ही 2x2चे सुद्धा इथे करू शकतात किंवा त्यापेक्षा छोटे जर शक्य असेल तर तसे केले तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. तर मी पण इथे बऱ्यापैकी छोटे केले आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला इथे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे. तर बघा मी टीप मारत मारत आता हे जवळजवळ बऱ्यापैकी 7-8 तरी बनवून घेते. म्हणजे किती लागेल त्यावर डिपेंड आहे ते. पण मी आता सरळ कपडा थोडा एक्स्ट्राच घेतला आहे त्यामुळे मग ते त्रिकोण पुन्हा वरखाली व्हायला नको त्यासाठी थोडेसे एक्स्ट्राच इथे मी रेडी करून घेते. आणि असं पण आपल्याला उरले तरीसुद्धा दुसऱ्या बाहीसाठी कामं येणारच आहे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करत आता आपण हे ह्या पद्धतीने टीप टाकून घेऊयात. आणि बघा मग एक्स्ट्राचं कट करून हे सगळे त्रिकोण आपण जवळजवळ इथे रेडी करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं, जो काही आपण साडीचा कपडा घेतला होता तर तो एक सरळ ठेवलेला आहे आणि ह्या पद्धतीने आता आपल्याला तिथे ते त्रिकोण लावून घ्यायचे आहे. तर बघा मग मी टीप टाकून आता कडेकडेने लावून घेते. म्हणजे जिथून आपण कट केलं होतं ना तर तिथेच लावायचे आहे आपल्याला. ठीक आहे. आणि जो काही साडीचा कपडा आहे तर हा मी सरळच ठेवलेला आहे आणि व्यवस्थित एकसारखे इथे आपण हे त्रिकोण लावून घेऊयात. ठीक आहे. तर बघा इथे हे त्रिकोण लावून घेतलेले आहे. एवढंच नाही तर आता काय करते मी वरती पण एक लावून घेते, उगीचच ते वरखाली किंवा डिझाईन मिसमॅच व्हायला नको त्यासाठी. ठीक आहे. आता इथे लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे जी काही याचा दुसरा कपडा आहे ना, दुसरा पार्ट, तर तो त्यावर या पद्धतीने ठेवायचा आहे. आणि आता 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर बरोबरच उलटा ठेवायचा आहे. तर व्यवस्थित मॅच करून घेतला बघा कुठल्या साईडचा पार्ट ठेवायचा आहे ते. आणि मग ह्या पद्धतीने 1/2 इंच एवढं मी मार्जिन ठेवून मी इथे टीप टाकून घेत आहे. बघा व्यवस्थित एकसारखं, म्हणजे जेणेकरून त्रिकोण एकसारखे दाबले जातील आणि बाहेरसुद्धा एकसारखे राहतील, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सहित ते नक्कीच रेडी होतील. आणि त्यानंतर सरळ करून आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा मग हा पार्ट आपला एवढा रेडी झालेला आहे आणि तो सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित. आता यानंतर हा पार्ट सरळ ठेवलेला आहे आणि तो एकदा मी थोडंसं लाईन ड्रॉ करून घेते आणि सरळ करून घेते. आणि जे काही इकडनं केली का तिकडनं पण थोडंसं स्ट्रेट करते, म्हणजे डिझाईन बनवणं जरा सोपं जाईल. जर तिरकं असेल तर डिझाईन पण सेट करणं अवघड जाऊ शकतं, फिनिशिंग चुकू शकते. त्यासाठी मग तुम्हीसुद्धा इथे हे सरळ करून घ्यायचं आहे.
ठीक आहे. आता बघा हे सरळ कट केल्यानंतर ह्या पार्टवर काय करायचं आहे, आपल्याला 10 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे, कारण की 2-2 इंचाच्या डिस्टन्सने आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. तर 10 इंच खाली आणि वरती मार्किंग करून घ्यायची आणि काय करायचं, पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ही लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि जी लाईन ड्रॉ केलेली आहे ना, तर त्यावरूनच आपल्याला ते येतं एक्स्ट्राचं आहे आपलं, तर ते आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे लक्षात राहू द्या, टोटल आपल्याला 20 इंचाचा हा मधला साडीचा कपडा हवा आहे. म्हणून सेंटरपासून 10 इकडं आणि 10 तिकडं मी मार्किंग केली आणि आता मार्किंग केलेलं बरोबर त्या लाईनवर मी ते कट केलं, पण थोडंसं 1/2 इंच एवढं ठेवलेलं आहे, कारण की इथून आपण जॉईंट देणार आहोत आणि मग ते आपल्याला कमी पडायला नको यासाठी. ठीक आहे. आता हा पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपल्याला जो काही आपण ब्लाऊज पीसचा कपडा घेतला होता बाहीसाठी, तर तो उलटा ठेवायचा आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे आपण टीप टाकून घेऊयात. टीप टाकल्यानंतर आपण हा पार्ट सरळ करून आपल्याला इथे द्यायची आहे दाब टीप, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येणार नाही आणि फिनिशिंग प्रॉपर येईल. तर बघा ह्या साईडने जोडून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण सेम तसंच जोडून घेऊयात. तर व्यवस्थित कपडा तिरका वगैरे असेल तर तो व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे, कारण की जर का कपडा तिरका वगैरे असला ना तर बाही पुढे चुकू शकते, फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही त्यासाठी. आणि आता पुन्हा हे सुद्धा सरळ करून इथे सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर मी आता सेंटरपासून ह्या पद्धतीने फोल्ड करते आणि इकडनं सुद्धा पुन्हा फोल्ड केलं बघा. आणि आता आपली जेवढी बाही आहे ना तेवढंच आपल्याला इथे ठेवायचं आहे, एक्स्ट्राचं नको आहे, म्हणजे आपल्याला डिझाईन बनवणं व्यवस्थित सेट होईल. फक्त जॉईन करत तो आपण थोडं एक्स्ट्रा ठेवलं. तर काठ सोडून मी इथे मार्किंग केलेली आहे, तरीसुद्धा मी 1 इंच वरती एक्स्ट्राच कपडा ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि आता जिथे लाईन ड्रॉ केली ना बरोबर तेवढूनच कट करूयात, म्हणजे तेवढाच पार्ट आपल्याला इथे हवा आहे फक्त. ठीक आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर हे सरळ ओपन करायचं आहे आणि आता सेंटरपासून आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. तर बघा सेंटरपासून 2-2 इंचाच्या मार्किंग करायची आहे बघा, 2, 4, 6, 8, 10 असं. ठीक आहे. आता काय करायचं, ही जी काही मार्किंग आहे ना तर त्या मार्किंगवर आपल्याला इथे प्लेट्स टाकायच्या आहेत. पण मी काय सांगेल, प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या सेट होण्यासाठी ना आपण वरच्या साईडला सुद्धा त्याच मार्किंग सेम करून घेऊयात. तर बघा मग पुन्हा इथे 2ची, 4ची, 6ची, 8ची आणि 10ची अशा टोटल 5 मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे 2-2 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि आता हे खाली आणि वरती मार्किंग केल्यानंतर हे बघा इथून आता आपल्याला फोल्ड करायचं आहे इथे ह्या पद्धतीने व्यवस्थित प्लेट सेट करायची आहे. इथे मी पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा दुसरी प्लेट आपल्याला इथे सेट करायची आहे. तर बघा आता खाली आपल्याला एकाच ठिकाणी ते मॅच करायचे आहे आणि वरती थोडासा डिस्टन्स ठेवून त्या थोडंसं दूर सेट करायचे आहे. बघा तुमच्या लक्षातच येईल आणि बरोबर मार्किंग पकडायची आहे. आता बघा इथे तर आपण सगळ्या व्यवस्थित खालच्या साईडला आधी सेट करून घ्यायचे आहे आणि खाली आता 2-3 टिपा देऊन व्यवस्थित सगळ्यात आधी लॉक करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे मग पुढचं आपल्याला व्यवस्थित सेट करणं सोपं जाईल. आणि वरती बघा थोडा डिस्टन्स ठेवत आपल्याला सेट करायचे आहे आणि मी लगेचच इथे सेफ्टी पिन म्हणजे आपले जे काही पिना असतात ना तर त्या इथे लावून घेते, म्हणजे मग त्या व्यवस्थित सेट होतील आणि खाली आपल्याला टिप टाकणं पण सोपं जावं यासाठी. तर बघा मी इथे पण एक मी पिन लावून घेते, म्हणजे 3-4 पिना अशा लावून दिलेल्या आहे. ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे. आता काय करायचं आहे, सेंटरपासून सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्या प्लेट्स टाकायच्या आहे. आता ह्या ज्या काही प्लेट्स आहे ना त्याचा डिस्टन्स आपण थोडासा जास्त ठेवूयात, म्हणजे ते मधले त्रिकोण व्यवस्थित दिसावे यासाठी. जर तुम्ही आता आपण आधी जसं केलं होतं तसं सेट केलं तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. बघा मग मी थोड्याशा लांब त्या सेट केलेल्या आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा त्या प्लेट्स टाकायच्या आहे. बघा एक बरोबरमध्ये आणली, नंतरची दुसरी पण वरच्या साईडली स्प्रेड करायची आहे आणि खाली एकाच ठिकाणी आणायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा आता इथे सुद्धा मी व्यवस्थित खाली एकावर एक सेट केल्यानंतर तिथे सुद्धा टिप लगेचच टाकून घेते, म्हणजे पुढचं काम आपल्याला इझी जावं यासाठी. आणि बघा त्यानंतर वरतीसुद्धा आपल्याला आता त्या बरोबर सेट करायच्या आहे. आणि बघा आता खाली आणि वरती दोन्ही साईडनी मार्किंग केल्याचा फायदा हा होतो की आपल्याला त्या कुठे कशा सेट करायच्या आहे, कुठे फोल्ड झाल्या पाहिजे याचा अंदाज येतो आणि मग तिरकं वगैरे होण्याचे चान्सेस नसतात, फिनिशिंग बिघडण्याचे चान्सेस नसतात. ठीक आहे. आणि आपल्याला अवघडसुद्धा जात नाही, म्हणजे ते सोपं जातं बऱ्यापैकी. बरोबर त्या पॉईंटवर आपल्याला तिथे फोल्ड करता येतं. आणि ह्या पद्धतीने बघा दुसऱ्या साईडच्या प्लेट्ससुद्धा आपण आता इथे सेट करून घेतलेल्या आहे एकदम व्यवस्थित. ठीक आहे. आता वरच्या साईडने आपल्याला एक टीप टाकायची आहे, बरोबर त्या प्लेट्स त्यामध्ये दाबल्या जातील ह्या पद्धतीने एकदम कडेकडेने, जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टीप मारून. ठीक आहे. पिना काही मी लगेच काढलेल्या नाही आहे.
आणि ह्या पद्धतीने बघा मग व्यवस्थित आपण आता टीप टाकून घेतल्यानंतर थोडेसे धागे जे निघालेले असतील तर ते आपण इथे कट करून घेतलेले आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, हे 4 इंच आपण जी मार्किंग केली होती ना काठाची, तर ती मी कट करून घेतलेली आहे आणि आता वरचा पार्ट आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. आणि बघा यानंतर काय करायचं आहे, आता ह्या ज्या काही प्लेट्स आहेत ना त्या व्यवस्थित सेट करायच्या आहे. आणि आता जो काही आपली आपण कटिंग केलेली पेपरची बाही आहे तर ती आपल्याला इथे जे काही आपण स्टिच केलेली बाही आहे डिझायनर, तर त्याला पेस्ट करायची आहे. पण ती बाही आपल्याला उलटी ठेवायची आहे. बाहीचा सेंटर म्हणजे डिझायनर बाहीचा सेंटर आणि पेपर पॅटर्नच्या बाहीचा सेंटर एकमेकाला मॅच करायचं आहे. तिथे मी एक पिन लावते म्हणजे तिथून ते हलणार नाही, कारण आपली डिझाईन बरोबर सेंटरला येणं जास्त गरजेचं आहे. तर खाली आणि वर असं दोन्ही साईडला मी व्यवस्थित सेंटर मॅच करत पिन लावून घेतली. आणि आता आपल्याला ह्या पद्धतीने पेपरवर कडेकडेने जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने एक टिप मारायची आहे. ह्या पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे टिप मारताना कुठेही आपलं गोळा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण ज्या काही प्लेट सेट केलेल्या आहेत तर त्या डिस्टर्ब होणार नाही, उलट्या वगैरे फोल्ड होणार नाही, त्या हलणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यामुळेच खरं तर आपण याच्या पिनासुद्धा काढलेल्या नाही आहेत. आणि बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने इथे आता टीप मारून घेतलेली आहे. आता बघा ही टीप मारल्यानंतर काय करायचं आहे, जो काही आपला कपडा एक्स्ट्राचा दिसतोय तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. आता मी ह्या पिना पण सगळ्यात आधी काढून घेते. लक्षात राहू द्या, जोपर्यंत आपण पेपर लावत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ज्या काही पिना आहेत तर त्या काढायच्या नसतात. जर काढल्या तर त्या प्लेट्स व्यवस्थित सेट होत नाही. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने सगळा एक्स्ट्राचा जो काही आपला बाहीचा पार्ट आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने मी इथे कट करते आहे. म्हणजे जेवढी आपली पेपरची बाही आहे तेवढाच पार्ट आपल्याला आता इथे ठेवायचा आहे. ठीक आहे. आता बघा महत्त्वाचं आहे की हे झाल्यानंतर इथे आपल्याला काट लावायचा आहे. तर पेपर असताना सुद्धा तुम्ही इथे काट लावू शकतात किंवा हा पेपर काढून सुद्धा तुम्ही काट लावू शकता, तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण मी एक्स्ट्राचं थोडंसं इथे कट करून ते व्यवस्थित करून घेतलं. एकदा मोजून घेते 4 इंच कुठपर्यंत येते आणि अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन मी इथे ठेवलेलं आहे आणि ह्या पद्धतीने इथे कट करून घेतलं. ठीक आहे. आता हा काट आपल्याला लावायचा आहे ह्या पद्धतीने. तर खालचा पार्ट सरळ ठेवायचा आहे, त्यावर काट उलटा ठेवायचा आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे सिंपल अशी एक टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही टीप मारल्यानंतर आपल्याला हे सरळ करून यावर दाबटीप द्यायची आहे म्हणजे फिनिशिंग छान यावी यासाठी. ठीक आहे. आता बघा एवढं जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जो काही पेपर आहे ना तर हा इथे काढून घ्यायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने व्यवस्थित तो काढून घ्यायचा आहे. अलगत काढायचा आहे, कारण की हा जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तर तो कसा धागे निघाला असा आहे. त्यामुळे मग थोडंसं काळजीपूर्वक बघा हळूहळूच इथे कट करायचं आहे. हळूहळू जर शक्य नसेल तर तुम्ही इथे कात्रीच्या साहाय्याने पण थोडंसं कट करू शकतात. ठीक आहे. आता आपल्याला इथे लावायचं आहे अस्तर ह्या बाहीला. तर काय करायचं आहे बघा, त्यावर मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे. बाही सरळ ठेवली, अस्तर त्यावर उलटं ठेवलेलं आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप टाकून घेतली. आता ही टीप टाकून झाल्यानंतर हे सरळ करायचं आहे आणि एक दाबटीप द्यायची आहे आपल्याला. तर जी काही दाबटीप आहे तर ती अस्तरवर येईल याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. इथपर्यंत झाल्यानंतर आता आपण ही बाही सरळ करूयात आणि पुन्हा आता आपल्याला खालच्या साईडला एक दाबटीप द्यायची. म्हणजे इथे 2दा आपण बाहीला खालच्या साईडने दाबटीप दिलेली आहे म्हणजे फिनिशिंग प्रॉपर यावी, एकसारखी काट वगैरे हलायला नको यासाठी. आणि आता इथे दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला ही जी काही बाही आहे ना ती अस्तरला कडेकडेने जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा काट थोडासा एक्स्ट्राचा आहे तर आपल्याला तेवढा अंदाज येईलच, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने कडेकडेने आपण टीप मारून घेऊयात जेणेकरून आपली जी काही मेन फॅब्रिकची बाही आहे ती अस्तरला जॉईंट व्हावी यासाठी. आणि ह्या पद्धतीने टीप टाकून घेतल्यानंतर जी काही एक्स्ट्राचं आहे तर ते सगळंच आता आपल्याला इथे कट करून परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करून घ्यायची आहे. तर बघा मग व्यवस्थित कडेकडेने इथे आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे कट झाल्यानंतर इथे आपल्याला मध्ये जॉईंटला एक लेस लावायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. सिंपल गोल्डन लावली तरी चालेल, डिझायनर लावली तरी चालेल. तुम्हाला जर इथे पायपिंग करायची असेल तर तुम्ही आधीच इथे करू शकतात काठाला. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण इथे सध्या मी ही डिझायनर सिंपल अशी गोल्डनची लेस लावत आहे. तर बघा मग ती ह्या पद्धतीने जी काही डिझाईन आहे तर ती अशी फुलांचे टाईप आहे. तर ती एकतर खाली किंवा वरती तुम्ही करू शकतात. तर मी खालच्या साईडने ती फोल्ड केलेली आहे आणि प्लेन वरच्या साईडला घेतलेली आहे. आणि बघा ह्या पद्धतीने जिथे काठ आणि वरचा पार्ट जॉईंट होते तर त्या जॉईंटवर आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तर बघा ही जी काही लेस आहे ते इथे मी डबल टिपसुद्धा देऊन घेते
जेणेकरून ती लेस व्यवस्थित पॅक होईल, त्याचबरोबर ती वरती तरंगणार नाही, याचाच अर्थ आपला फिनिशिंगसुद्धा प्रॉपर अशी येईल. आणि बघा फायनली आता आपण ही लेस लावून घेतलेली आहे. तर याचा जो काही जॉईंट आहे ना, तर तिथे आपल्याला एक बटन पॅच काही पण लावायचं आहे. आता एवढी बाही झाल्यानंतर हे त्रिकोण जे आहे ना, तर हे आपल्याला वरती सेट करायचे आहे, ह्या पद्धतीने वरती काढून घ्यायचे आहे. तर बघा नवीन लुकमधली एकदम सुंदर अशी ही डिझाईन दिसते. आता आपण जिथे ह्या सगळ्या प्लेट्समधल्या साडीच्या कपड्याच्या मॅच केलेल्या आहेत ना, तर तिथे आपल्याला एक बटन पॅच काही पण लावायची आहे. आणि ही हँगिंगची लेस तुम्ही खाली लावू शकतात, नाही लावली तरी चालेल, पायपिंग करू शकतात, सिंपल दुसरी लेसही लावू शकतात, किंवा नाही लावली तरीसुद्धा चालेल. तर ते तुमच्या आणि तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. तर बघा मग फायनली मी इथे हँगिंगची लेस लावलेली आहे. मी पुन्हा सांगते, तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. आणि आपली ही खूप सुंदर असं साडीचा थोडासा कपडा वापरून आपण छान अशी पैठणी साडीवरची ही बाही डिझाईन इथे बनवून घेतली. तर बघा ही कोपऱ्यापर्यंत बाही डिझाईन आहे, कारण सध्या कोपऱ्यापर्यंत बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे, त्यामुळे तर ही बाही खूपच छान दिसते. तर अशी ट्रेंडिंग न्यू लुकमधली बाही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला ह्या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेल्या आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त बाही डिझाईन बनवणंच नाही, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुकसुद्धा येईल. ठीक आहे, जर तुम्हाला काही ही डिझाईन स्टिच करताना प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. म्हणजेच मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल तर तो तुम्हाला लगेचच दिसेल किंवा लगेच तुम्ही बघू शकाल. तो तुम्हाला खूप शोधण्याची गरज सुद्धा पडणार नाही. ठीक आहे, चला मग आता असेच नवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील. कटिंग असो, स्टिचिंग असो, डिझाईन असो, स्लीव्ज असो, बॅकनेक असो, सगळंच मी तुम्हाला अतिशय सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा आधीही प्रयत्न करत होती आणि अजूनही करतच राहील. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.